मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, NIC म्हणजेच नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर. सर्वांनाच माहिती आहे की आजकाल जे पण डिजिटल गव्हर्नमेंटचं काम होतं आहे ते सगळं NICच्या माध्यमातून होतं. यांच्यातर्फे 243 सायंटिस्ट ए ग्रेड या पोस्टवर भरती प्रक्रिया आयोजित केली असून टोटल 243 पदे याद्वारे भरली जाणार आहेत. पे लेवल 10th 7th पे कमिशननुसार असून 27/3/2026 ते 24/4/2026 पर्यंत यासाठी अर्ज भरले जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता ही BTech, MCA किंवा MSc ग्रॅज्युएशन विथ व्हॅलिड गेट, म्हणजेच तुम्ही 2024, 25, 26मध्ये गेटची एक्झाम देऊन व्यवस्थित पास झालेले असायला पाहिजे. तुम्हाला चांगली स्कोरिंग असायला पाहिजे, कारण यामध्ये कोणत्याही प्रकारची एक्झाम घेतली जाणार नसून जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर गेटच्या मेरिट बेसिसवर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. कारण यामध्ये फक्त गेटचं मेरिट, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर इंटरव्ह्यू यामध्येच तुमची सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट होते. यामध्ये गेटच्या एक्झामला 60% वेटेज असून इंटरव्ह्यूसाठी 40% वेटेज असणारे अशा पद्धतीचं 100% मार्क्स देऊन तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये सामील केलं जाऊ शकतं. परंतु यासाठी तुम्हाला मार्क्स चांगले असायला पाहिजेत. यामध्ये CSIT, डाटा सायंटिस्ट अँड AI/ML, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या 3 वेगळ्या फील्डमधल्या वॅकन्सीज असून तुम्ही पात्र असाल तर लवकर अर्ज करा. अर्ज करण्यासाठी तुम्हाला NICची ऑथराईज वेबसाईट शोधावी लागेल आणि NIC जरी टाईप केलं तुम्ही गुगलला तरी पण तुम्हाला तो ऑथराईज वेबसाईट तिथं दाखवली जाईल व तुम्ही त्यावर जाऊन फॉर्म भरू शकता. पात्र असाल तर अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला नोकरीची चांगली संधी उपलब्ध होऊ शकेल. जो मुलगा किंवा मुलगी गेटची एक्झाम पास करते एक्स्ट्रीमली टॅलेंटेड असतात व त्यांच्यासाठी ही एक्झाम क्रॅक करणं ही जास्त अवघड जाणार नाही. एक्झाम क्रॅक म्हणजे काय, एक्झाममध्ये असे तुम्हाला काही प्रश्न वगैरे नाहीत. तुम्हाला मी सांगितलेलंच आहे कशा पद्धतीची एक्झाम आहे. त्यामुळे पात्र असाल तर अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पोस्टची नोकरी मिळू शकेल. तसेच आपल्या गव्हर्नमेंट जॉब शेअर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व युवा जॉब इन्स्टा अकाउंटला फॉलो करा. धन्यवाद.